राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यात 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयात पार पडलं अनावरण। राज्यातून मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू। राज्यात काही ठिकाणी बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता। महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय बिकट। घरगुती व्यावसायिक ग्राहकांची 93,000 कोटी, कृषी ग्राहकांची 70,000 कोटींची थकबाकी आहे तर 86,000 कोटींच्या कर्जाचा बोजाही आहे। पहिली भुयारी मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत। बीकेसी आणि जेव्हीएलआर स्थानकावरून भुयारी मेट्रोची सेवा सुरू। एसटी कर्मचाऱ्यांचे पीएफ ग्रॅज्युएटीचे 1700 कोटी थकीत। राज्य सरकारकडून येत असलेल्या अपुऱ्या निधीमुळे कर्मचाऱ्यांचे पैसे थकलेत। महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या सरचिटणीसांचा आरोप आहे। तर सणासुदीच्या काळामध्ये खाद्यतेलांच्या दरांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे। 15 लिटर तेलाच्या डब्याच्या मागे आता 300 ते 400 रुपये वाढलेत। केंद्र सरकारकडून आयात शुल्क 20% वाढवल्यानं तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याचा अंदाज आहे। बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेच्या गोळीबारमध्ये जखमी झालेल्या निलेश मोरेंना डिस्चार्ज। निलेश मोरे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक। शिष्यवृत्ती परीक्षा 2022ला 22 डिसेंबरला होणार आहे तर अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। नियमित शुल्कासह 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येतील। गृहनिर्माण सोसायटीच्या नोंदणीमध्ये हडपसर, कात्रज, धायरी आघाडीवर आहे तर एकाच वर्षात 1312 गृहनिर्माण संस्थांची सरकारकडे विभागाकडे नोंदणी आहे। पुण्यात शिवशाही बसमधील अदुसुविधांमुळेच प्रवाशांना मनस्ताप। जादा भाडं देऊनही स्वच्छता नसल्यामुळेच प्रवासी संतप्त झाले। ई वाहनांच्या सुट्ट्या भागांवर देखील वॉरंटी मिळणार आहे तर पीएम ई ड्राईव्ह योजनेत सुट्ट्या भागांवर वॉरंटी देण्याची सूचना। मुंबईतील ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून पुन्हा एकदा रस्ते धुण्याला प्राधान्य। नोव्हेंबरपासून कामाला सुरुवात करण्याचे पालिका आयोजन आहे। मुंबईकरांना ऑक्टोबर हीटची झळ बसते आणि हवेची गुणवत्ता खराब असल्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण। पुण्यात मध्यम आकाराच्या घरांच्या मागणीमध्ये वाढ। जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये 13,200 घरांची विक्री तर त्यातील 5,946 मध्यम आकाराची घरं आहेत। वांद्रे वरळी सिलिंगपर टोल आता झोल आहे। टोलमध्ये आणि टोल नाक्यावर सवलत नसतानाही अनेक वाहनांना बेकायदेशीरपणे सोडलं जात असल्याचा आरोप आहे। एमएसआरडीसीची कंपनीला टोल कनेक्शनचं टेंडर रद्द करण्याची नोटीस। पश्चिम रेल्वेकडील गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात आलेला ब्लॉक संपलाय। लवकरच कांदिवलीपर्यंत 6वी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येईल। मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर परिसराचा विकास होणार आहे तर 6 महिन्यात परिसराचा विकास करण्याचा पालिकेचा प्रयत्न असेल। मुंबईत 9 महिन्यांमध्ये डेंग्यूच्या 12 रुग्णांचा मृत्यू तर राज्यामध्ये 31 जणांना मृत्यू झालेला आहे तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन।